गेल्या अनेक दिवसांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। अशातच या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतही काँग्रेसच्या नेत्यांचं मंथन झालं। जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसकडून समन्वयक म्हणून आता बाळासाहेब थोरात यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली। नाना पटोले यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय। महाविकास आघाडीतील जागा वाटपावर तिढा निर्माण झाला होता। जागा वाटपाच्या चर्चेत नाना पटोले आडमोठी भूमिका घेत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। त्यानंतर नाना पटोलेबाबतची तक्रार ठाकरेंच्या पक्षाकडून काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांकडे करण्यात आली होती। अशातच आता जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मवियात समन्वय साधण्याची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे। बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार आहेत। मला सांगण्यात आलं इथे आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून माननीय खरगे साहेब यांनी उद्या मी पवार साहेबांना भेटावं आणि उद्धवजींना भेटावं असं त्यांनी सांगितलंय। तर साधारणतः काही चर्चा यात दोघं नेते ते मार्गदर्शक आहेत। बाळासाहेब थोरात यांना मवियाच्या समन्वयाची जबाबदारी दिली जाणं हा नाना पटोलेंसाठी एक धक्का मानला जातोय। आता तरी मवियाच्या जागा वाटपाच्या तिढ्यावर तोडगा निघणार का याची उत्सुकता आहे। महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये। उलट दिवसेंदिवस हा तिढा वाढत चाललाय। विशेषतः काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात काही जागांवरून बरंच ताणलं गेलंय। त्यामुळे महाविकास आघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागा वाटपावरून जोरदार घमासान सुरू आहे। विदर्भासह इतर ठिकाणच्या काही जागा या वाटाघाटीत कळीचा मुद्दा ठरल्या। वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे। जागा वाटपावरून काँग्रेसशी मतभेदाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं निवडणुकीचा प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार ठेवला आहे। आले तर सोबत, नाही आले तर तुमच्याशिवाय विधानसभा लढवण्याची रणनीती शिवसेनेनं आखल्याचं कळतं। रविवारी आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, पण रात्री उशिरा जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली। 15-16 जागांच्या मध्ये चर्चेला बाकी आहेत आणि त्यातील 7-8 जागा अशा आहेत की ते आमच्यामध्ये एक्सचेंज करायचं ठरवलेलं आहे। काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षात तणातणी सुरू आहे। त्यामुळे महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा सोमवार सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू होती। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली। मात्र संजय राऊत आणि नाना पटोले या दोघांनीही या चर्चांना पूर्णविराम दिला। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, त्या पाठोपाठ संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यासोबत फोनवरून केल्याची चर्चा। एका मागोमाग एक आलेल्या या दोन वृत्तांवरून खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला। ज्यांनी आमचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, अशा लोकांशी स्वाभिमानी शिवसेना तडजोड करणार नाही असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं। महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांची हातमिळवणी करणार नाही। त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे औरंगजेब अफजल खानांशी हातमिळवणी करणं। लोकां आणि दुसऱ्या पक्षांमध्ये आपसात गैरसमज कसं पसरवणं, या पद्धतीचं कार्य बीजेपी करतच आहे। तर या बातम्या राऊत यांनीच पेरल्याचा थेट आरोप आशिष शेलार यांनी केलाय। या अफवांचं पीक हे संजय राऊत यांच्या गांजा शेतीमधून आलेलं आहे। गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर झाले। अशातच आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपांना धार आली आहे। भाजपनं 99 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची भरती आली होती। तसंच उमेदवारीची संधी हुकलेल्यांच्या नाराजीच्या लाटा सुरू आल्या। या नाराजांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान फडणवीस यांच्या समोर आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची चांगलीच वर्दळ पाहायला मिळाली। पहिल्या यादीत स्थान न मिळाल्यामुळे काही विद्यमान आमदार आणि काही इच्छुक यांचं टेन्शन वाढलं। तर ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगला गाठला। मावळमधून बाळा भेगडे, मुंबादेवीतून अतुल शहा, अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेल, तर वर्सोव्यातून उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी फडणवीस यांची भेट घेतली। महायुती म्हणून जागा वाटपामध्ये जे काही ठरेल त्याच्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे, परंतु अजून मावळच्या जागेच्या बाबतीत कुठलाही निर्णय झालेला नाही। श्रीगोंद्यात आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी मिळाली। खरं तर पाचपुते हे मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही होते। त्याला केलं असतं, त्याला कॉर्नर केलं असतं सगळ्यांनी। ठीक आहे, त्याला आहे संधी, पुढे वय आहे, संधी आहे।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा सागर बंगला तक्रार निवारणाचं केंद्र बनलाय। मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। या पाठिंब्याची महायुतीकडून परतफेड केली जाणार आहे। मुंबईतील 3 मतदारसंघासह राज्यातील इतरही काही मतदारसंघ बिनशर्त पाठिंबा दिला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली। राज ठाकरे यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याचा महायुतीला मुंबई, ठाणे आणि कोकणात चांगलाच फायदा झाला। मात्र आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष जिद्दीनं लढणार असल्याचं जाहीर केलंय। हिंदू मतांचं विभाजन होऊ नये यासाठी मान्य राजसाहेबांनी एका चांगल्या भावनेने तेव्हा पाठिंबा दिला। आता त्या चांगुलपणाची परतफेड ते करत असेल त्यांचं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीत मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून मनसेला किती जागांवर बिनशर्त पाठिंबा दिला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या दोघा नेत्यांना वाटलं असेल की मनसेला पाठिंबा या ठिकाणी द्यावा जेणेकरून महायुतीचे लोक जास्त प्रमाणामध्ये निवडून येऊ शकतात, तर त्या पद्धतीने त्यांनी पाठिंबा दिला असेल। महायुतीनं बिनशर्त पाठिंबा दिला तर त्यामुळे मनसेच्या यशात भर पडू शकते। परिणामी मनसेच्या आमदारांची संख्या सुद्धा वाढेल। मात्र महायुती मनसेला किती जागांची परतफेड करणार यावरच त्यांच्या आमदारांची संख्या अवलंबून असेल। विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जाते। भाजपनं आघाडी घेत पहिली यादी जाहीर केली। यानंतर आता राज ठाकरे सुद्धा मैदानात उडी घेत आहेत। राज यांनी 2 उमेदवारांची नावं आज जाहीर केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आणखी 2 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। मनसेकडून राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राजू पाटील कल्याण ग्रामीण मधून तर अविनाश जाधव ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। आज उद्या यादी जेव्हा जाहीर होईल तर राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी मी आज जाहीर करतोय। 24 तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी येणार आहे। अर्ज भरतेवेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यावं असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलंय। येत्या 24 तारखेला मी अविनाश जाधव आणि आपले राजू दादा यांचा फॉर्म भरण्यासाठी म्हणून मी येतोय। राज ठाकरेंनी याआधी बाळा नांदगावकर शिवडी, दिलीप धोत्रे पंढरपूर, संतोष नागरगोजे लातूर ग्रामीण, बंडू खुटे हिंगोली, मनदीप रोडे चंद्रपूर, सचिन भोयर राजुरा, राजू उंबरकर यवतमाळ हे उमेदवार घोषित केले होते। कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली। या उमेदवारीमुळे स्थानिक शिवसैनिक चांगलेच नाराज असून सुलभा गायकवाड यांचं काम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। कल्याण पूर्वमध्ये भाजपकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेना बंडखोरीच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे। कल्याण पूर्वमधून शिवसैनिकांचा मेळावा पार पडला। यावेळेला सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला। आजचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस असल्याचं शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी म्हटलं। आमच्या शिवसैनिकांसाठी कल्याण पूर्वसाठी हा काळा दिवस आहे की अशा भ्रष्टाचारी व्यक्तीच्या कुटुंबाला तिकीट देण्यात आलेलं आहे। आमच्या नेतृत्वाला पण कळवू इच्छितो की आम्ही सगळेजण बंडाच्या तयारीत आहे। आम्ही याच्या पुढे जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ। महेश गायकवाड यांच्यावरच गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड हे जेलमध्ये आहेत। गेली 15 वर्ष ज्यांनी फक्त भ्रष्टाचार केला त्यांना उमेदवारी देऊ नये अशी आमची मागणी होती। मात्र पक्षाच्या नेतृत्वानं त्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे आता आम्ही बंडाच्या तयारीत असल्याचं शिवसैनिक सांगतात। मुंबईतील भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतला प्रवेश निश्चित मानला जातोय। बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत। लवकरच ते तुतारी हाती घेऊन फुंकतील अशी चर्चा आहे। भाजपच्या पहिल्या यादीत नवी मुंबईच्या ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक तर बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे या दोघांनाही पुन्हा संधी देण्यात आली। बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक इच्छुक होते। मात्र भाजपनं विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं संदीप नाईक नाराज आहेत। त्यामुळे नाराज झालेले संदीप नाईक राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष, या पक्षामध्ये आग्रह धरायचा असतो, निग्रह करायचा असतो, दुराग्रह करायचा नसतो। संदीप नाईकांना मी सांगितलं पक्षाच्या चौकटीमध्ये राहून जे काय मिळेल त्यासाठी प्रयत्न करा। संदीप नाईक खरंच तुतारी फुंकणार का आणि बेलापुरातून संदीप नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे असा सामना होणार का याची उत्तरं पुढच्या 2 दिवसात मिळतील। नांदगाव मतदारसंघातला वाद आता मुंबईत पोहोचलाय। समीर भुजबळ यांच्या समर्थकांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली। शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं काम करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय।
नांदगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याची मागणी भुजबळ समर्थकांनी केली। समीर भुजबळ यांच्या समर्थकांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांची कैफियत मांडली। अडवणूक करणाऱ्या कांदेंचं काम कशाला करायचं असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला। यांनी चॅलेंज केली होती ना की समीर भुजबळ यांनी आमच्या समोर येऊन उमेदवारी करावी, आता लढा। समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच समीर भुजबळही नांदगाव मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून लढण्याची जोरदार तयारी करतायत अशी चर्चा सुरू झाली। या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांनी कोणतंही आव्हान स्वीकारण्यासाठी आपण तयार असल्याचं म्हटलं। पक्षाला विचारणार आहे, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी या दोघांनी मला सांगितलं येवल्यातून उभा राहा, तर मी भुजबळ साहेबांच्या विरोधात येवल्यातून सुद्धा राहायला उभा आहे। सुहास कांदे यांनी यापूर्वी नांदगाव मतदारसंघातून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना पराभवाची धूळ चारली होती। त्याचा बदला घेण्यासाठी समीर भुजबळ तुतारी वाजवणार का हे लवकरच स्पष्ट होईल। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच एक अनोखा फंडा वापरला। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारांना एबी फॉर्म देऊन टाकले। अजित पवार यांनी कोणकोणत्या उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत आणि कोणत्या उमेदवारांना वेटिंगवर ठेवलंय हे इंटरेस्टिंग आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं जवळपास 20 आमदारांना एबी फॉर्म दिलेत। उमेदवारी यादी जाहीर करण्याच्या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एबी फॉर्म दिलेत। अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी विद्यमान आमदार आणि इच्छुकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली। अजित पवार यांनी दिलीप वळसे पाटील, मोहिते पाटील, हिरामण खोसकर, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील शेळके, आशुतोष काळे, दौलत दरोडा, राजेश विटेकर आणि अनिल पाटील यांच्यासह अन्यही काही जणांना फॉर्म दिलेत। काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या हिरामण खोसकर यांना इगतपुरी मतदारसंघासाठी एबी फॉर्म देण्यात आलाय। दादांनी काय झालं, मतदारसंघात मध्ये कामाला लागत सगळे आता नेते मंडळी सांगितलं, सरपंचाला सांगितलं निवडणुकीची तयारी सुरू करा। महायुतीचं अद्याप अंतिम जागा वाटप जाहीर झालेलं नाही। भाजपनं पहिली यादी जाहीर केली तर अजित पवार यांनी यादी जाहीर करण्याच्या आधीच उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार कुठून विधानसभेची निवडणूक लढवणार यावरून उलटसुलट चर्चा होती। पण लोकसभेतल्या पराभवानंतर अजित पवार बारामतीत कुणाला उभे करतात असाही प्रश्न होता। या सगळ्या प्रश्नांना आता उत्तर मिळालंय। अजित पवार त्यांच्याच बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत। लोकसभेत सुनेत्रा पवार यांचा बारामतीत पराभव झाला। त्यानंतर अजित पवार यांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिले होते। मात्र आता अजित पवार बारामतीतूनच विधानसभेची निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालंय। बारामतीत अजित पवार यांच्या प्रचार रथाची वाहनं दिसू लागलेत। मंगळवारपासून बारामती तालुक्यात अजित पवार यांचा झंझावाती प्रचार सुरू होतोय। अजित पवार हे जे बारामतीकरांच्या मनातला उमेदवार आहे तोच म्हणजे स्वतः अजित पवार हे निवडणूक लढणार असल्याचे आता निश्चित झालेलं आहे। 28 तारखेला मोठे शक्ती प्रदर्शन करत अजित पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडी आमने सामने आले आहेत। तिसऱ्या आघाडीनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। पहिल्या यादीत कुणाला संधी मिळाली आहे आणि त्याचा फटका कुणाला बसणार त्यावर एक नजर टाकूयात। तिसरी आघाडी म्हणजेच परिवर्तन महाशक्तीकडून विधानसभेची पहिली यादी जाहीर झाली आहे। पहिल्या यादीत बच्चू कडू यांच्या प्रहारचे 4 आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे 2 उमेदवार जाहीर झाले आहेत। परिवर्तन महाशक्तीच्या पहिल्या यादीत प्रहारकडून बच्चू कडू, अनिल चौधरी, गणेश निंबाळकर आणि सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अंकुश कदम, माधव देवरसकर आणि महाराष्ट्र राज्य समितीकडून गोविंदराव भवर, स्वतंत्र भारत पक्षाकडून वामनराव चटप यांना उमेदवारी देण्यात आली आहे। संभाजीराजे छत्रपती यांना निवडणूक लढण्याचा आग्रह केला जातोय। मात्र अद्याप काहीही ठरलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। मलाही आग्रह आहे, प्रामुख्याने खानदेश नाशिकमधून आग्रह आहे। तिसऱ्या आघाडीचे किती आमदार निवडून येणार आणि महाविकास आघाडी महायुतीला किती फटका देणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल। नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील आणि थोरात यांच्या नवीन पिढीत सुद्धा राजकीय घमासान सुरू झालाय। 2 दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी संगमनेर मतदारसंघातल्या तळेगाव इथे सभा घेत बाळासाहेब थोरात यांच्यावर खरपूस टीका केली। त्याला उत्तर देताना खबरदार माझ्या बापाविषयी बोलाल तर असा इशारा थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी दिलाय। 2 दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्ये जाहीर सभा घेत सुजय विखे यांनी जोरदार टीकास्त्र डागलं होतं।
त्याचवेळी बोलताना सुजय विखे यांनी अतिशय टोकाची भाषा वापरत थोरातांना थेट इशारा दिला। सुजय विखे पाटील यांच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांनी जशास तसं उत्तर दिलं। जर कोणी तुमच्यावर दहशत करायचा प्रयत्न केला, जर तुम्ही माझ्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा प्रयत्न केला तर इथं येऊनच मी तुम्हाला गाडेल, हे पण सुजय विखे सांगतो। खबरदार जर माझ्या बापाविषयी असं काही बोलले तुम्ही, हा बाप फक्त माझ्या एकटीचा नाहीये, इथे 7 लाख पोरांचा आणि पोरींचा बाप आहे, 7 लाख। नगर जिल्ह्यानं आजवर राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातला राजकीय संघर्ष पाहिलाय। आता सुजय विखे आणि जयश्री थोरात यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे। विधानसभा निवडणुकीत हा संघर्ष आणखीन पेटू शकतो। नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षानं घेतलाय। नांदेडच्या भोकर मतदारसंघातूनही उमेदवारी दिल्यानं श्रीजया चव्हाण यांनी पक्षनेत्यांचे आभार मानलेत। चव्हाण घराण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे, ती जबाबदारी पुढे घेऊन जाईल अशी प्रतिक्रिया श्रीजया चव्हाण यांनी दिली आहे। जे माझ्या आजोबांनी केलेलं, आजीने केलेलं, आईवडिलांनी केलेलं, तीच परंपरा आणि तीच संधी आम्हाला पक्षाने सुद्धा दिलेली आहे। भोकरची जनता चव्हाण कुटुंबासोबत आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास श्रीजया चव्हाण यांनी व्यक्त केलाय। कुठलीही गोष्टी घ्यायची एक जबाबदारी येते जेव्हा अंगावर, तर ती प्रामाणिकपणे पार करण्याचा आमचा पुरे परिवाराचा प्रयत्न असतो आणि ते नेहमीच राहिलेलं आहे। आणि आपल्या भोकर मतदारसंघाच्या लोकांनी ते दाखवलेलं आहे की ते आमच्या सोबत नेहमीच राहिलेले आहेत। भोकर मतदारसंघ हा चव्हाण कुटुंबियांचा बालेकिल्ला असला तरी आताची परिस्थिती वेगळी आहे। काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये आलेल्या श्रीजया यांना काँग्रेसकडून कडवं आव्हान मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे लोकसभेत नांदेडमधल्या भाजपच्या पराभवानंतर आणि आता लेक विधानसभेच्या रिंगणात आल्याने अशोक चव्हाणांसाठी विधानसभेची ही लढत आणखी प्रतिष्ठेची ठरणार आहे। रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये मध्यधुंद पर्यटकांनी एका महिलेला कारखालती चिरडून पळ काढला। होमस्टेमध्ये रूम नाकारल्यानं झालेल्या वादातून हा प्रकार घडला। या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अटक केली तर इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। शनिवारची रात्र हरिहरेश्वरमधील धामणसकर कुटुंबियांसाठी वैऱ्याची रात्र ठरली। दारूच्या नशेत आलेल्या तरुणांच्या टोळक्यानं होमस्टेचे मालक अभि धामणसकर यांच्याकडे रूमची मागणी केली। त्यांनी नकार देताच त्यांनी राडा घातला। इतकंच नाही तर त्यांची बहीण ज्योती यांना वाहनाखाली चिरडलं आणि ते पळून गेले। असताना याच दरम्यान आमची बहीण याच्यावर त्यांनी गाडी चढवून तिला चिरडून मारून टाकली। या घटनेमुळे हरिहरेश्वर हादरून गेलं, तसंच व्यावसायिकांमध्ये मोठी दहशत आहे। अख्खं गाव, एक घर संपूर्ण दहशतीखाली आता आहे। व्यावसायिक सगळे दहशतीखाली आहे। मध्यधुंद पर्यटकांना धामणसकर यांनी रूम नाकारली होती, तर त्यांना दुसऱ्या हॉटेलात रूम मिळाली असती, पण या वादात त्यांच्या बहिणीचा हकनात जीव गेला। त्यामुळे या आरोपींना कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे। राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटाच्या चक्रात सापडलाय। शेतातील उभी पिकं परतीच्या पावसामुळे जमीनदोस्त झाले, त्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। निवडणुकीमुळे सध्या राजकीय नेते जागा वाटप आणि प्रचाराच्या नियोजनात आहेत। अशात परतीच्या पावसानं अडचणीत आलेल्या या जगाच्या पोशिंद्याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे। नाशिकच्या पागलाण तालुक्यात परतीच्या पावसानं कहर केला असून वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे आणि फळबागाचं मोठं नुकसान झालंय। जळगावच्या भुसावळ तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे कापसाचं नुकसान झालंय। यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होण्याची भीती आहे। पावसामुळे कापणीला आलेल्या ज्वारीचा रंग काळा पडत चालल्याचं दिसून आलंय, तर अनेक ठिकाणी सोयाबीन, मका, बाजरी ही पिके आडवी झाल्यानं कोंब फुटू लागलेत। मुसळधार पावसामुळे कोकणातही अनेक ठिकाणी भात पीक आडवं झालंय। नाशिक आणि जळगावच नाही तर राज्यातील अनेक भागातील शेतकरी हातातोंडाशी आलेला घास अतिपावसामुळे हिरावला गेल्यानं बळीराजा हतबल झालाय। इलेक्शन असल्यामुळे सगळेच निवडणुकीच्या गडबडीत असल्यामुळे त्यांनी आम्हाला काही प्रतिसाद दिलेला नाहीये, तर लवकरात लवकर त्यांनी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पंचनामे करावे। परतीच्या मुसळधार पावसामुळे जगाचा पोशिंदा मात्र संकटात सापडलाय। या बळीराजाला सावरण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी तातडीनं पंचनामे करून मदतीचा हात देण्याची गरज आहे। महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील पट्टणकोडोली इथे विठ्ठल बिरदेव यात्रेला आजपासून सुरुवात झाली। आंध्र प्रदेश, कर्नाटक यासह देशाच्या अन्य भागातून लाखो भाविक या यात्रेसाठी हजर झाले। महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेला सुरुवात झाली आहे। कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथे धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेलं विठ्ठल बिरदेवचे प्राचीन मंदिर आहे।
बिरोबा हे पट्टण कोरली गावाचे कुलदैवत मानले जाते। येथेच दरवर्षी विठ्ठल बिरदेवाची यात्रा भरते। विठ्ठल बिरदेव यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणारी भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि केली जाणारी भाकणूक। या यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक पट्टण कोंडलीमध्ये येत असतात। इतकंच नव्हे, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सुद्धा लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल होत असतात। यात्रेला आलेल्या 6 लाख भाविकांनी विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग भलचा गजर करत 50 टन भंडारा उधळला आणि पट्टण कोंडली गावाला जणू सोन्याची झळाळी आल्याचं चित्र पाहायला मिळालं।